नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सततची पावसाची झड यामुळे हवामान बदल चांगला झाल्याने गेल्या एका आठवड्यात म्हणजे सोमवार ते शनिवारपर्यंत या तालुक्यात ताप, सर्दी, खोकला यामुळे तालुक्यातील रुग्ण चांगलेच फणफणत असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे येथील सर्वच खासगी रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालय सुद्धा चांगलेच हाऊसफुल झालेले आहेत। मागील आठवड्यामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये सामान्य ताप, सर्दी, खोकला यांचे व्हायरल इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात होते। याकरिता 1774 रुग्णांनी आपली तपासणी करून घेतली आहे। त्यापैकी 30 रुग्णांना ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती करून घेण्यात आले। तसेच 8 रुग्ण हे टायफॉइड बाधित आढळून आले आणि उर्वरित सर्व रुग्ण हे सामान्य तापाचे आढळून आल्याने त्यांना गोळ्या औषधे देण्यात आली। या सर्व रुग्णांच्या रक्ताच्या विविध चाचण्या घेण्यात येत असून कोणत्याही रुग्णांना मलेरिया आढळून आलेला नसल्याने भीतीचे वातावरण नसल्याचे ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षका प्रवीणा देशमुख यांनी सांगितले। मागील 2 ते 3 हफ्त्यापासून तापाचे रुग्ण जरा जास्त वाढलेले आहेत। याचं कारण आहे की निसर्गाचा याच्यामुळे पाणी भरपूर आहे, पाऊस भरपूर आहे, त्यामुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण प्लस टायफॉइडचे पण रुग्ण सध्या वाढत आहेत। थंडी वाजून ताप, मलेरिया व डोक्यात ताप शिरणाऱ्यांचे पेशंटचे जास्त रुग्ण वाढलेले आहेत। आमच्या रुग्णालयामध्ये मागच्या 3 हफ्त्यापासून ओपीडी दररोजची ओपीडी 350, 400, कधी 550 अशी 500 पर्यंत तर टेकतेच रोज। प्लस तापाचे रुग्ण जवळजवळ वॉर्ड आमचे भरून असतात। 30 बेडेड हॉस्पिटल आहे आमचं, 30ही बेड आमचे जवळजवळ रोजही भरून असतात आणि 20 ते 30 पेशंट तापाचे रोजचे असतात। त्यामध्ये आम्ही सर्वांची तपासण्या करतो आहे, ज्यामध्ये मलेरियाची तपासणी, डेंग्यूची तपासणी व CBC, स्क्रब टायफस या तपासण्यांचे आम्ही रिपोर्ट्स बघतो आणि जर काही पेशंट सिरियस असल्यास आम्ही डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला रेफर करतो। या हफ्त्यामध्ये आमची जवळजवळ 1500च्या वर ओपीडी गेलेली आहे, दररोजची ओपीडी, आणि टोटल ओपीडी आतापर्यंत 1775 ओपीडी झालेली आहे। त्यापैकी 30 पेशंट आजच्या घटनेत माझ्याकडे ऍडमिट आहेत आणि उपचार चालू आहेत। त्यामध्ये 8 पेशंट माझे टायफॉइडचे आहेत, बाकी जास्तीत जास्त रुग्ण सर्दी, खोकला, तापाचे आहे, फ्लूचे पेशंट जास्त आहेत। सध्या व्हायरल इन्फेक्शन असल्याने ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतच असल्याचेही यावेळी डॉक्टर देशमुख म्हणाल्या। त्यांची खबरदारी म्हणून आमचा संपूर्ण स्टाफ हा दक्ष असून रुग्णाच्या रक्ताच्या विविध चाचण्या एका दिवसामध्ये देऊन सर्दी, खोकला व तापाचे प्रमाण औषधोपचाराने लवकरात लवकर बरा करून रुग्णाचे प्रमाण कमी करण्याकरिता प्रयत्नरत असल्याचे सुद्धा त्या म्हणाल्या। नांदगाव खंडेश्वरवरून उत्तम ब्राह्मणवाळे यांचा हा वृत्तांत।